आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मी आपल्याला सांगू इच्छिते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानिमित्ताने एका सन्मान यात्रेचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सातत्याने मेनस्ट्रीमिंग ऑफ द जेंडर इश्यूज म्हणजे मध्यवर्ती प्रवाहामध्ये स्त्रियांना स्थान देण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारने भरघोस अशी तरतूद केलेली होती। आणि केवळ ही एकच योजना नव्हे तर अन्नपूर्णा योजना, एसटी भाड्यामध्ये सवलत, लेक लाडकी योजना, त्याचबरोबर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरती 112 हा कॉमन नंबर आणि 1098 नंबर, बडी कॉप योजना, भरोसा सेल असे अनेक उपक्रम सरकारचे चाललेले आहेत। याखेरीज ज्या पात्र महिला आहेत उज्ज्वला योजनेमध्ये त्यांना 3 गॅस सिलेंडरसुद्धा विनामूल्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याखेरीज बचत गटांना चांगल्या प्रकारे वाव देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। मी जवळजवळ आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर वेगवेगळ्या 10 जिल्ह्यांमध्ये 17 जुलैपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 3 आठवड्याच्या काळामध्ये जाऊन आले आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी साधारण 3 ते 4 हजारापासून ते ज्याला माननीय मुख्यमंत्री स्वतः ॲड्रेस करणार होते अशा कार्यक्रमामध्ये 50,000पर्यंत उपस्थिती होती। तिथे सुद्धा मी उपस्थित राहिले आणि त्याच्यामध्ये पंढरपूर, अलिबाग, संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, सातारा, धुळे, पुणे आणि नाशिक अशा वेगवेगळ्या कामांच्यामध्ये तिथे महिलांशी संवाद साधला। तसंच आम्ही एक चित्ररथ तयार केलेला आहे, तोही आता लवकरच इथे बाळासाहेब भवनच्या बाहेर येईल आणि ज्याच्यामध्ये विधान भवनामध्ये ही योजना जाहीर करत असताना विधानसभेत एकनाथजी शिंदे यांनी केलेलं भाषण, त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेसाठी लोकांनी सहकार्य द्यावं यासाठीची व्हिडिओ क्लिप आणि अन्य काही सगळ्या व्हिडिओ क्लिप्स त्याच्यामध्ये आहेत। याखेरीज महत्त्वाचं म्हणजे स्पीकर सिस्टीम ज्याच्यात आहे आणि ते स्पीकर सिस्टीमचा फायदा करून आम्ही मुंबईमध्ये हा रथ ऑलरेडी लोकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सुरुवात केलेला आहे आणि त्याचा एक तक्तासुद्धा आपल्याकडे आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मुंबईतल्या विविध महानगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये 10 तारखेपासून म्हणजे 10 ऑगस्टमध्ये याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। 10, 11, 12, 13, 14 पासून ते 25, 26, 27, 28पर्यंत मुंबईच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या अनेक वॉर्डांच्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांच्यामध्ये या वाहनावरती महिलांशी संवाद साधायला आमच्या महिला विभाग प्रमुख, आमच्या सहकारी शिवसेनेच्या उपनेत्या कला शिंदे यांच्या सहभागातून आणि बाकी तिकडच्या सर्व विभाग प्रमुख ज्याच्यामध्ये मुंबईच्या ज्या सगळ्या विभाग प्रमुख आहेत त्यांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये शालिनी सुर्वे, त्याचबरोबर आहे माझ्याकडे पेपर्स आहेत, शालिनी सुर्वे, शीतल बिंद्रा, राजश्री मांडविलकर, विशाखा मोरे, मीना पानमंद, याची लिस्ट देते मी तुम्हाला कुठे तो रथ असणार आहे तो काय तारखेला, म्हणजे आपणसुद्धा त्या भागामध्ये जाऊन त्याचं चित्रीकरण करू शकाल। सुनीता वैती, सुशीबेन शहा, चंद्रप्रभा मोरे, मालती हवालदार आणि प्रिया सरवणकर या त्या भागातल्या विभाग प्रमुख त्याचं संयोजन करतायत आणि काल त्याचाही मी आढावा घेतला। तर प्रत्येक भागामध्ये जवळजवळ 3.5 ते 4 हजार महिलांशी संपर्क तिथे होतो आहे आणि संपर्क म्हणजे 5 मिनटं थांबून बघणारे लोक जसं आहेत तसं 15-20 मिनटं पूर्ण व्हिडिओ बघून ऐकून चर्चा करणाऱ्या महिला आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाला आम्ही एक पत्रक देतो आहे की जे पत्रक माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आवाहन आहे आणि आपल्यालासुद्धा सगळ्या स्टेटमध्ये ते दिलेलं आहे की ज्यामध्ये आपल्या बहिणींच्यासाठी आपण काय काय मदत करतो आहे आणि आमच्याशी संवाद साधत असताना महिलांना समान संधी आणि समान अधिकार मिळावा या प्रकारचं आवाहन त्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याचखेरीज एक सारखी तक्रार येते आहे की ॲप जे आहे ते काम करत नाही आहे अशी तक्रार येताना दिसते। तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा www लाडकी बहिणी योजना हे पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे की ज्या पोर्टलच्या आधाराने प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आहे की त्या पोर्टलवरती थेट ॲप्लिकेशन करता येत आहे। त्याच्यामुळे ही जी अडचण होती की ॲप 3-4 दिवस बंद होतं तर त्या पोर्टलच्या मार्फतसुद्धा हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत। आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार साधारण 1.5 कोटीपर्यंतच्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत। काही महिलांचे अर्ज जर का काही कारणामुळे अपात्र झाले असतील तर त्या महिलांनासुद्धा त्या त्रुटी दूर करून परत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे।
आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलं की अगदी फार थोड्या प्रमाणामध्ये एरर असल्यामुळे ते फेटाळले गेलेत किंवा स्थगिती दिलेली आहे. पण महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्याच्यावरती बरेच वेगवेगळे लोक आक्षेप वेगवेगळे घेत आहेत. त्या सगळ्याची उत्तरं मी तुमच्या प्रश्नांमध्ये देईनच. पण एक मला महत्त्वाचं सांगायला पाहिजे की आत्तापर्यंत 5 महिला धोरणं झाली, 4 महिला धोरणं झाली. 1994चं पहिलं महिला धोरण ज्याच्यामध्ये महिलांना संपत्तीमध्ये मुलींना वाटा देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्याच्यानंतर बरेचसे महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळाला मजबूत करण्याचं काम त्याच्यातून करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक ते पहिलं महिला धोरण की ज्याच्यात पंचायत राजमध्ये महिलांना 1/3 आरक्षणाचा सुद्धा विचार करण्यात आला होता. 1998 साली सन्माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना याच महिला धोरणाचा कृती आराखडा तयार करण्यामध्ये आला आणि त्यामध्ये पती पत्नी दोघांचं नाव घरावरती असावं, प्रगती पुस्तकावरती आईचं नाव असावं, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. आणि त्याच्यानंतर घरांचा ताबा, सरकारी घरांचा ताबा देताना महिला आणखीन पती दोघांच्या नावाने घरं द्यायला सुरुवात झाली. आणि या पार्श्वभूमीवरती नंतर 2003मध्ये पुढचं महिला धोरण आलं, म्हणजे दुसरं महिला धोरण आलं ज्याच्यामध्ये स्त्री केंद्रीय आर्थिक नियोजनाचा विचार होत होता. आणि 2013मध्ये जे धोरण आलं त्याच्यामध्ये परिघावरच्या स्त्रियांचा विचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि पॉक्सो किंवा अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची चर्चा होत होती. 2024ला आता हे 4थं महिला धोरण आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या अनेक धोरणांच्यामध्ये जी चर्चा झाली की आईचं नाव लागलं पाहिजे, परंतु वडिलांच्या बरोबर आईचं नाव लावणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी आणि अनेक आमदारांनी स्वतःचं नाव आईचं सगट लावल्यानंतर आज महाराष्ट्रभर ही गोष्ट जाऊन पोचली. गावागावामधले पोस्टर्स कारण गावागावातल्या बॅनर्सवरती वडिलांच्या नावाच्या बरोबर आईचं नाव लावलं जातं आहे. आणि ज्याच्यामधून आईच्या मातृत्वाचा गौरव होण्याबरोबरच स्त्रियांचा दृश्य सहभाग कुटुंबामध्ये आणि समाजात आहे, हा त्याचा हेतू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल किंवा आईचं नाव लावणं असेल तर हे फक्त एक उपाय नाही आहेत, तर स्त्रीचा आत्मविश्वास वाढावा आणि आपल्याबरोबर कोणीतरी मदत करणार आहे या भूमिकेतून तिला विकासाच्या कामामध्ये सहभागी होता यावं यासाठीचं हे प्रतीक आहे. आणि त्यामुळे लाडकी बहीण झाली तर लाडकी भावाचं काय, लाडका भाऊ झाला तर आता घराचं काय, हे असं काहीतरी मला असं वाटतं की आपण भेंड्या खेळताना जसं बोलतो तशा पद्धतीने इतकं वरवरची टीका प्रतिटीका होते. त्यावेळेला त्या याचा योजनेचा काय आत्मा आहे किंवा योजनेची काय मागची भूमिका आहे याच्याचकडे दुर्लक्ष होतं, याचा मला खेद वाटतो. महाराष्ट्रामध्ये एकल महिलांची संख्यासुद्धा खूप आहे की ज्याच्यामध्ये व्यसनाधीन पती आहे किंवा कुटुंबाकडे तो लक्ष देत नाही आहे. अशा कुटुंबांनासुद्धा याचा मोठा लाभ होणार आहे. 1,500 रुपयात काय होतं असा प्रश्न काही विद्वान लोक विचारता आहेत. तर 1,500तच त्यांनी जगावं ही अजिबात सरकारची अपेक्षा नाही आहे. परंतु जे चांगलं काम झालं आहे त्याला बचावात्मक भूमिकेत ढकलायचं आणि त्याच्यानंतर मग काही कुणाबद्दल काही चित्रविचित्र उल्लेख करायचे महिलांबद्दल राजकारणामध्ये, हे सगळं वातावरण प्रदूषित करण्याची गोष्ट आहे. आम्हाला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक आणलं. समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात वाटचाल ही चाललेली आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये या महिला धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये ही जी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये एक धुळ्यामध्ये फार आम्हाला छान उत्तरं एका महिलेने दिलं की तिला सगळे म्हणायला लागले की लाडकी बहीण काय चालवलं आहे. त्यावेळेला तिने सांगितलं की तुम्ही लाडके मेव्हणे आहात ते विसरू नका, फक्त आम्हीच बहिणी आहोत असं नाही आहे, तर सगळ्या कुटुंबाचा विचार तिथे होतो आहे. ही ऑलरेडी सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून आज आपल्याशी संवाद साधत असताना आपण काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारू शकता. आणि आभार मानते मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे. त्यांनी नुकतंच मुख्यमंत्री सचिवालयाकडून शासन क्रमांक 10.10 प्रकरण 96 ज्याची प्रत आपल्याकडे दिलेली /13/3/2012ला कॅबिनेटचा दर्जा मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि आत्तापर्यंत जे मी काम केलं त्या कामाच्यामध्ये महिलांना तर कॅबिनेट मंत्रिपदही बरीच मिळालेली आहेत, परंतु शिवसेनेमधल्या महिलेला कॅबिनेट मंत्रिपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे. त्याबद्दल मला अर्थातच खूप मनामध्ये आनंद वाटतो आहे. आणि ही एक जबाबदारी असते. आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे की प्रतिष्ठा मागायची नसते, प्रतिष्ठा प्राप्त करायची असते. आणि त्या भूमिकेनुसार कुठली गोष्ट त्यांच्याकडे अशी न मागता
त्यांनी स्वतःहून शिवसेना नेत्यापदाची जबाबदारी टाकली आणि आता कॅबिनेट दर्जा मिळाल्यामुळे उपसभापती म्हणून मला भरपूर अधिकार आहेत. पण अजून मला ते काम करत असताना एखाद्या ठिकाणी जिथे संघर्ष होतो किंवा एखादा अधिकारी मुद्दामून डावलतात स्वतःचे आमचे निर्देश, तर त्यावेळेला या दर्जाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि माझ्या या वाटचालीमध्ये आमच्या अनेक सहकारी महिला, ज्या पीडित महिला आहेत, ज्यांचे दुवा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत, आणि माध्यमं, आमचे सगळे सहकारी यांचं प्रचंड सहकार्य मिळालेलं आहे. किंबहुना बर्फाचा तुकडा असा 1 अष्टांश पाण्याच्या वर दिसतो, परंतु बाकीचं सगळं काम पाण्याखाली असतं. तसं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि आमच्या शिवसैनिकांचं जे सहकार्य आहे ते समोर जरी दिसलं नाही तरीसुद्धा त्यांच्यामुळेच माझं हे कामसुद्धा पुढे चाललेलं आहे. त्याच्याबद्दल मी पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची आभारी आहे. विरोधकांच्या टार्गेटवरती सुद्धा लाडकी बहीण योजना, एकाही विरोधकांची पत्रकार परिषदेच्या भाषण या योजनेचा उद्धार केल्याशिवाय होत नाही. काय असं विरोधकांना एक तर ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेला, ते जर का पाहिलं तर स्त्रिया केवळ कार्यकर्त्या म्हणून नव्हे तर स्त्री समूह म्हणून स्त्रिया या योजनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि स्त्रिया जेव्हा एखादी गोष्ट जोडली जातात त्यावेळेला त्या प्रचारक म्हणून किंवा त्यांची भूमिका पण महत्त्वाची ठरते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री जे बोलले की माझी बहीण लाडकी आणि विरोधकांच्या मनात भरली धडकी, त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक त्यांना कुठेतरी चर्चा करण्यासाठी किंवा विनोद करण्यासाठी खूप उत्साह आलेला या सगळ्या बाबतीमध्ये. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आपण असं करून त्या महिला ज्या कष्टलेल्या आहेत त्यांना 1,500 रुपयाची खूप हे वाटते आहे, महत्त्व वाटतं आहे. तर त्या महिलांच्या श्रमाची आणि त्या महिलांच्या भावनेची आपण कुचेष्टा करतोय याची जाणीव त्यांना नाही असं मला वाटतं. राज्य सरकारला पुन्हा आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांशी बोलून पुण्यातल्या जमीन प्रकरणावर तोडगा काढावा, अन्यथा योजना रद्द करू अशी ताकीद दिली. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत आणि योजनेसाठी पैसे होतो, आता आम्ही ही योजना थांबवू शकतो असं सुप्रीम कोर्टाचा रोष होतो. हे पुण्यातलं तर काही सुप्रीम कोर्ट नाही आहे, पुण्याचं कोर्टाचं वेगळं आहे आणि सुप्रीम कोर्टाचे ताशेरे वेगळे आहेत. मी असं म्हणते की सुप्रीम कोर्ट आहे, हे पहा मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार आहात. कारण एक असं मला इथे लक्ष वेधायचं आहे की आपल्याकडे केसेस होतात, न्यायासाठी लोक कोर्टामध्ये जातात. न्यायासाठी कोर्टामध्ये गेल्यानंतर बहुतेक ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 वर्ष कोर्टात न्याय मिळायला लागतात. आणि पॉक्सो असेल किंवा बलात्कार असेल, हुंडाबळी असेल, यासारख्या केसेसमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते 10 ते 12% आहे फक्त. आणि बाकी अन्य अत्याचारांमध्ये 45% आहे. म्हणजे याचा अर्थ 50% आरोपी सुटतात. मग अशा वेळेला आमची मागणी काय असते की कोर्ट वाढवा, सरकारी वकील वाढवा, त्यांना निधी उपलब्ध करून द्या, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या. त्याच्यामुळे कोर्टाचे ताशेरे अतिशय आम्ही गांभीर्याने घेतो. परंतु मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना म्हणजे एक कुठेतरी सगळ्यांचे सॉफ्ट टार्गेट झालेलं आहे की ज्यांनी त्यांनी उठायचं आणि कोणी बहिणीला जाऊन एक थोबाडीत मारून जायची. मला असं वाटतं की उच्च न्यायालयाने जरा या संदर्भात संवेदनशील भूमिका जर का घेतली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं. पण त्यांचा तो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आमचं सरकार आणि सरकारी वकील निश्चितपणाने करतील. शेतकऱ्यांना मोबदला मिळत असताना विलंब होतो हे खरं आहे. अनेक ठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून मी स्वतः खूप प्रयत्न केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जे नियम आपण करतो त्या नियमांच्यामुळे काही वेळेला विलंब होतो आहे खरं आहे. आणि पैसे नाहीत म्हणून दिलं नाही असं जर का सरकारच्या कोणी अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई होईल. कारण समृद्धी महामार्ग असेल किंवा अनेक ठिकाणचे महामार्ग जिथे झाले त्या लोकांना व्यवस्थित नुकसान भरपाई मिळून त्यांनी स्वतःचं पुनर्वसन केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणाच्या मध्ये काही वेळ लागला असेल किंवा कज्जे दलालीमध्ये वेळ झाला असेल, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील तर त्याच्यावरती सरकार अजून गांभीर्याने पाहतंय. दुसरं त्यांचं मत महत्त्वाचं आहेच, परंतु तो काही निर्णय नाही आहे. आणि दुसरं असं की स्त्रियांच्या योजनांचा मागचा हेतू न बघता केवळ खोट्या नॅरेटिव्हचे बळी जर का न्यायालय होत असेल तर मला असं वाटतं ती फार लोकशाहीची आणि न्यायाची शोकांतिका आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा नियोजन समितीचे जे पैसे जे आमदार निधी झाले ते वळवण्यात आले तर सांगायचं, त्यामुळे आमदारांना निधी जर तो मिळत नाही जिल्हा DPDCचा. नाही, हे असं जे सांगतायत ना तर त्याच्यात मला असं वाटतं की वस्तुस्थिती काय ते पाहायला पाहिजे. वस्तुस्थितीमध्ये असं आहे की DPC पैकी 3% पैसे हे
महिला बाल विभागासाठी वापरायचे असा निर्णय झालेला आहे. ते 3% पैसे म्हणजे किती, समजा 1000 कोटी रुपयाचं एक हे असेल बजेट जर का असेल तर त्याच्याप्रमाणे ती रक्कम अगदीच नगण्य आहे. त्याच्यामुळे 45,000 कोटी रुपये काही जिल्ह्याच्या DPCतून मिळू शकत नाही आहेत. दुसरं, आमदारांच्या विकास कामांच्यामध्ये महिला मतदार आणि महिला बहिणी यांचा समावेश नाही असं आणि आम्ही म्हणू त्या पद्धतीने सगळं होणार असं नाही आहे. आमदारांनासुद्धा महिलांच्या प्रश्नावरती खूप चांगली आस्था असते आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यांचे कुणाचे पैसे घेतलेले नाही आहेत. ती केंद्र सरकारशी बोलून वेगळ्या पद्धतीने तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. करणारे काही आमदार आहेत जे स्वतः या योजनेबद्दल आता बोलू लागले आहेत. ते म्हणतात की 1500 रुपये जर बहिणींना आम्ही देतोय तर त्यांनी मत द्यावं आणि नंतर ते 1500 रुपये आम्ही परत सुद्धा घेऊ. रवी राणा यांनी वक्तव्य केले. बरीच अशी वक्तव्य यासाठी गंभीरताच अपप्रचार सरकारमधलेच आमदार करताना पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की थोडंसं हे हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र नीट वाचलं असतं त्यांनी तर एखादे चांगल्या प्रकारचं उत्तर त्यांना सुचलं असतं. हां नाही, मी सांगितलं ना की असं जर का आता ज्या श्री हनुमानजींनी सीतेबद्दल असं बोलले नाही ना ते काही, किंवा तुम्हाला मी नेऊन सोडीन पण माझी अट आहे, मग हनुमानाचे भक्त आहेत त्यांनी सुद्धा भगिनींच्याबद्दल अशी भूमिका नाही ठेवायला पाहिजे. संजय राऊत यांनी पण टीका केली. ते म्हणते की केवळ मतांसाठी केलेला हा फार्स आहे. जनता मत देणार नाही. ठाकरे 2 सरकार लवकरच दिसेल. नाही, असे ते फार मोठे नेते, विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, त्याचप्रमाणे अभ्यासक, लेखक असे व्यक्ती आहेत. तर त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही योग्य नाही आहे. फक्त मला असं वाटतं की गद्दार 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 म्हणतात तर ज्यांचा मतभेद होतो ते गद्दार, आणि जे आतमध्ये राहून हळूहळू पक्षाच्या नेत्यावरतीच खंजीर खुपसून त्यांची वाट लावतात त्यांना काय शब्द शोधतोय मी काय म्हणायचं ते. पुरुषांना दिलं असतं तर असं झालं असतं का? मुळात म्हणजे समाजामध्ये नेत्यांमध्ये याची मानसिकताच नाहीये का की काहीला मोठं म्हणावं किंवा हे त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असं वाटतं का? ज्या प्रकारे खेळ चाललाय या योजनेबद्दल सरकार चांगल्या पद्धतीने देत असेल त्याबद्दल बोलताना प्रत्येकाने काळजी बाळगली पाहिजे. मला असं वाटतं महिला विरुद्ध पुरुष असा काही प्रश्न नाही आहे, कारण स्टायपंड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा 1,500 रुपये देऊ केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण महाज्योती, त्याच्यानंतर सारथी, बार्टी यांच्यामार्फत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मदत करतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे जे जे गरजू आहेत त्या प्रत्येकाला मदत करण्याचा आपला हेतू आहे. पण एक खरं आहे की स्त्रियांना काही द्यायचं म्हटलं तर एक असं म्हटलं जातं की ते त्यांना कळत नाही. पण आमचा उलटा अनुभव आहे. आम्ही लोकसभेच्या वेळेला सर्व्हे केला महिला मतदारांचा, तर तिथे असं दिसलं की 80% महिला चॅनेल्स बघतात, आणखीन वर्तमानपत्र वाचून बातम्या देतात, बातम्या पाहून मतदान करतात. त्याच्यामुळे महिलांना काही कळत नाही हे अजिबात खरं नाही आहे. उलट महिलांना चांगलं कळायला लागलं आहे की आपल्याला परिघावर ठेवून चालणार नाही, हे सरकारने ओळखलेलं आहे आणि सरकार त्यांचा हक्क देतो आहे. हे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना निर्वाहासाठी म्हणून ती मदत मिळाली पाहिजे म्हणून ती दिली जाते. अनेक ठिकाणी अपप्रचार होणारे भाष्य होते. एक्झाम्पल रवी राणा यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वांना समज दिली. मुख्यमंत्र्यांना समज द्यावा असं वाटतं. मुख्यमंत्र्यांना चांगली समज आहे, त्यामुळे कधी समज द्यायची आणि कधी नाही द्यायची याचा ते विचार करू शकतात असं मला वाटतं. पण तो कॅबिनेटच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. दुसरं, काही वेळेला थोडंसं ज्याला आपण म्हणू वाहवत जाणं असं माणसाचं होतं, आणि खूप जर का समोर भाषणांमध्ये प्रतिसाद मिळत असेल आणि विशेषतः तुम्ही समोर असाल म्हणजे वाहिन्या, तर माणूस काही वेळेला भरकटतो. त्याच्यामुळे मी त्या वाहिन्यांकडे बघून बोलत असताना नेहमी हा विचार करत असते की लोक आपल्याला तुमच्यामार्फत वॉच करतायत, अशा वेळेला जास्त जबाबदारीने बोलणं हे आपलं कर्तव्यच आहे. राजकीय प्रश्न विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. पुन्हा एकदा भाजपने सर्वेचा घाट घातलेला आहे. जिथे उमेदवार कमजोर आहेत त्या ठिकाणी सर्वे केले जातील आणि विद्यमान आमदारांची तिकीट कापले जाऊ शकतात असं म्हणताय. लोकसभेमध्ये सुद्धा याचा फटका बसला होता. आता पुन्हा विधानसभेमध्ये तीच पाळी खेळली जाते काय? प्रत्येक पक्षाच्या ज्या स्वतःच्या काय जागा ठरतील त्याच्यामध्ये तिन्ही पक्षांची एकत्र चर्चा होणार आहे. त्या चर्चेमध्ये त्यांच्या वाट्याच्या ज्या जागा आहेत तिथे त्यांनी सर्वे करायचा का स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मत ऐकायचं का स्वतः आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल आमदारांचा घ्यायचा, ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. इतरांचा सर्वे केला तर तो सर्वे इतरांनी मान्य करायचा की नाही त्या पक्षाच्या लोकांचा अधिकार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लवकर निर्णय होत असतील विविध माध्यमातून तर ते फार चांगले आणि महत्त्वाचे आहेत, कारण मतदारालाही
अभ्यास करायची वेळ मिळते आणि उमेदवारालाही चांगला प्रचार करता येतो. त्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मराठीमध्ये अजितदादांनी नुकतंच असं स्टेटमेंट केलेलं आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी त्यांच्या पत्नीला जे उतरवलं निवडणुकीमध्ये सुनेत्राताई, ते मोठी चूक झाली त्यांच्याकडे. अजितदादांचं आता काय जे मत झालं ते त्यात अगदी अतिशय जवळून त्या प्रक्रियेमधले साक्षीदार आहेत, सूत्रधार आहेत. त्यामुळे त्याची ती चूक कशी सुधारणार आहेत त्याचा त्यांना आता विचार करता येईल. आता इतकं अनुभवी असणाऱ्या माणसांनी, अनेक वेळेला उपमुख्यमंत्री असलेल्या माणसांनी इतकी प्रांजळपणाने स्वतःची चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे विशेष दखल घेते. पण यापुढे काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनाही सल्ला देण्यासारखी त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे काही. अजितदादांची चूक झाली असं तुम्हाला वाटतं का की कुटुंबातल्याच 2 महिला त्यांनी एकमेकांसमोर निवडणुकीला उतरवल्या? हे कसं आहे, हे बॅकसीट ड्रायव्हिंगसारखं होतं आहे. आपण टॅक्सीत बसून सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या तर जरा वेळाने कुठल्याही ड्रायव्हरला राग येतो. त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतले त्याच्यामध्ये मी काही सांगणं हे अगदी चुकीचं आहे. उद्या मला कोणी म्हणेल की तुम्ही काय करायचं काय नाही, आम्ही सल्ला देतो, तरी बरेचसे लोक सल्ला देतात न विचारता. पण तो ऐकायचा की नाही हा आपला प्रश्न असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं इतरांना न मागितलेला सल्ला देण्यापेक्षा आपण आपल्या योग्य मार्गावरती काम करणं महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पण काल विधान केलं की लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे राष्ट्रवादी असेल, पुण्याची शिवसेना असेल, याच्यामधून आम्हाला अपेक्षा एवढी मतं मिळाली नाही. आता याच्याविषयी काय तुम्ही म्हणता? नाही तर कसं झालं, त्याचं पुढचं अर्धवाक्य हे आहे ना की आम्हालाच मिळाली नाहीत मतं. त्यांना मिळाली नाहीत आणि मग यांनाही मिळाली नाहीत. ती सगळ्यांचीच परिस्थिती आहे, जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नाहीत. पण प्रश्न असा आहे सगळा की आज ज्या काही आमच्या जागा अजून आम्हाला मिळाल्या असत्या तर त्या आल्या असत्या निवडून तर आमची संख्या चांगल्या प्रकारे वाढली असती. आपले इथे मुंबईतले सगळे आपले मित्रमैत्रिणी आदल्या दिवशी मला विचारत होते फोनवरती काय 1 येणार का 2 येणार जागा. निदान खुल्या दिल्याने एवढं तरी मान्य करा की आमचं गणित चुकलं. आणखीन 6-7 जागा आल्या म्हणजे एवढी आम्हाला अपेक्षा नव्हती. म्हणजे तुम्हाला असेल अपेक्षा, पण मला जे लोक भेटत होते ते सगळे असंच बोलत होते. हां हे बा हे जे नाट्य आहे ना याची मला फार सवय झाली आहे. तोच सिनेमा जाऊन पिठात बसल्यासारखं जे वाटतं तसं रोज त्यांचं ते चालू असतं. आणि ते सगळं 2019लाही हाच प्रकार चालला होता. कोण मुख्यमंत्री होणार याच्यावरून संख्या असली तरी, त्याच्यानंतर एकत्रितपणे असलं तरी त्यांच्यामध्ये ती चर्चा चालते. त्यामुळे त्यांची जी चर्चा आहे ती फार काल्पनिक चर्चा आहे. असे एवढं मोठं संकट त्यांच्यावर येणारच नाही मुख्यमंत्री ठरवायचं. त्याच्यासाठी युती सक्षम आहे. जिस तरीके से महिलाओं के लिए तमाम योजनाएं निकाली जा रही है, लोकसभा के बाद क्या 50% वोट शेयर जो महिलाओं का है उसको टारगेट करते हुए महायुति आगे बढ़ रही है? देखिए पूरे हिंदुस्तान में एक परिवर्तन हम देख रहे हैं 2014 से कि 2014 तक अलग अलग लोकसभा के चुनावों में महिलाओं का वोट जो था वो कांग्रेस के तरफ जाता था. लेकिन धीरे धीरे ये दिखाई दिया कि बिहार में नीतीश कुमार के पास या कर्नाटक में बाद में कांग्रेस के साथ साथ बीजेपी के साथ, उसी तरीके से महाराष्ट्र में महायुति के साथ में, मध्य प्रदेश में बीजेपी के साथ में, राजस्थान में पहले कांग्रेस के साथ में फिर बीजेपी के साथ में, झारखंड में भी अलग अलग स्टेट में दिखाई दे रहा है कि महिलाओं का वोट जो है वो अलग अलग तरीके से बहुत असर में आ रहा है. और लोग बहुत आलोचना भी करते थे मध्य प्रदेश की, लेकिन फिर भी महिलाओं ने एक बार उनको लगा कि कोई अपने भरोसेमंद है तो वो उनको साथ देती है. वो कई चुनावों में हमने देखा है, वो कई पार्टीज़ में देखा है. और ये भी देखिए ना कि यहाँ पे जो बहुत मुंबई में फेमस पहले एक स्लोगन थी, थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते. ये भी क्या है, इसका मतलब यह है कि महिला वोटर के साथ में संवाद करते हैं तो वो ज़रूर उसका जवाब देती है. तो मुझे लगता है वो आबादी का आधा हिस्सा है. तो यह हर पार्टी का फ़र्ज़ बनता है कि वो महिलाओं के लिए काम करे. एक दूसरा देखिए कि आपने तो सवाल नहीं पूछा, लेकिन कलकत्ता में जो महिला डॉक्टर पर हिंसा हुई और उनका जिसमें मर्डर हो गया, तो हम देख रहे हैं कि कितने भी पढ़ाई होने के बाद में भी आज ओलंपिक में जो महिलाएं जा रही हैं उनके भी हम देखते हैं संघर्ष. तो ये दिखाई दे रहा है कि महिलाओं को बहुत ज़्यादा मुसीबतों को सामना करते हुए आगे बढ़ना पड़ता है. तो ऐसी स्थिति में मुसीबतें अगर ज़्यादा है तो उनको मदद भी देना उनका अधिकार है. और इसीलिए हम इसको तरफ एक टोकन या प्रतीकात्मकता के माध्यम से नहीं देखते हैं. महिला हमारे साथ आधी हिस्सेदार है विकास में. ये जो मोदी सर का
दृष्टिकोण है उसको ही साथ में आगे लेने का प्रयास महायुति में एकनाथ जी शिंदे और सभी घटक कर रहे हैं। विपक्ष आरोप लगा रहा है कि ये सिर्फ जुमलेबाजी है, इलेक्शन तक ही रहेगा। कौन बोला है? सुप्रिया ताई कहे या महाविकास नहीं, उनका तो ऐसा है, उनको तो ये बोलना ही पड़ेगा। मुझे याद है आप में से कुछ लोग विधानसभा कवर करने वाले हैं, तो जब 2009 के बाद में फिर कांग्रेस चुन के आई, तब आर पाटिल जी ने सभागृह में कहा था, अरे हम तो ज़रूर करेंगे, मरता क्या नहीं करता। तो इसी तरीके से जो भी है उसके लिए आलोचना करना, लोगों के सामने उसके बारे में गलतफहमी फैलाना, ये सब उनके काम का असर है। वो जो है वो इसके लिए उसमें कोई अचरज की बात नहीं है, वो तो एक्सपेक्टेड ही है। लोकसभा चुनाव में जो मुस्लिम वोटर थे वो एक तरफ महाविकास आघाड़ी की तरफ नजर आए, और इस बार जो लाडली बहन योजना को लेकर मुस्लिम जो महिलाएं वोटर है, महिलाएं हैं, उनका भी रुझान जो है काफी देखने को मिलता है। तो क्या इस बार लाडली बहन योजना के जरिए मुस्लिम वोटरों को भी साधने की कोशिश हो रही है? मुस्लिम वोटर तो देखिए ये सभी महिलाओं के लिए है, ऐसी बात नहीं है कि वो एक किसी धर्म की महिलाओं के लिए है। डेमोक्रेसी में सभी महिलाओं का हक बनता है। अभी कल हमारी संगीता जी चौहान, उनका प्रवेश हुआ, शिवसेना का काम एकनाथ जी शिंदे का नेतृत्व लेके उन्होंने काम किया, वो राज्य महिला आयोग के सदस्य हैं, उनके साथ कई मुस्लिम महिलाएं भी आई थी। तो हमारे शिवसेना के साथ ऑलरेडी कई मुस्लिम हैं, लेकिन लोकसभा में कुछ कॉन्स्टिट्यूंसी में ऐसे हुआ कि वो किसी को जिताना नहीं चाहते थे, किसी पार्टी को हराने के लिए काम कर रहे थे। तो ये लोकसभा और विधानसभा के चुनाव में फ़र्क है कि विधानसभा में किसी को जिताने के लिए हर व्यक्ति काम करेगी तो डेमोक्रेसी जरूर जिंदा रहेगी। सरकार इस योजना को घर घर पहुंचाने का काम कर रही है। उसी तरह रवि राणा जो निर्दलीय विधायक है, मान के हैं कि बीजेपी समर्थित हैं, तो उन्होंने स्टेटमेंट दिया है कि अगर चुनाव नहीं जीते तो नवंबर में लाडली बहनों के खाते से 1500 रुपये निकाल दिए जाएंगे। देखिए अभी तक 50 साल के या 60 साल के इतिहास में कभी भी कोई पैसा ऐसा कोई नहीं निकाल सकता है। जो जनता को मिलता है वो वोट नहीं देंगे तो वापस लेने की बात ही नहीं है लोगों के हाथ में। एक नंबर 2 उन्होंने ये कहा है, मैंने वो भी पढ़ा कि मैंने मजाक में वो कह दिया था, लेकिन मैंने ये कहा अभी मराठी में वही कि अगर हनुमान चालीसा ठीक तरीके से पढ़ी जाती थी तो ऐसे मजाक सूझता ही नहीं था कि जिससे लोगों के मन को ठेस पहुँचे। तो मुझे लगता है थोड़ा ये संवेदनशीलता का पार्ट है, उसका हिस्सा है। झालं तर हिंदी किती आता? हाँ हाँ। महाविकास आघाड़ी में सीएम चेहरे को लेकर विवाद है। संजय राउत ने कहा है कि कांग्रेस के पास कोई सीएम का चेहरा नहीं। मैंने ये कहा अभी कि महाविकास आघाड़ी को ये जो उनको चुनौती लग रही है वो चुनौती का जवाब देने की परिस्थिति नहीं आएंगी। उनको ज़्यादा से ज़्यादा ये सोचना पड़ेगा कि विपक्ष का नेता कौन बनेगा, तो सीएम बनाने का सवाल ही नहीं है उसमें। ठीक है, बरं संगीता चव्हाण आलेले आहेत। हां 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 काय 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होतील आणि निकाल लागेल असं बोललं जाते। निवडणुका उशिरा होतात असं वाटतंय का तुम्हाला? विरोधक पुन्हा आक्रमक झाले? मला काय वाटतं की विरोधकांनी ना एवढी काळजी करू नये खरं सांगायचं तर, कारण काय आहे तेच विरोधी पक्षाचंच काम 5 वर्षांनी करायचं आहे त्यांना। त्यामुळे एवढं अधीर होऊन कधी निवडणुका ते जे म्हणतायत तर असं काही होणार नाही। न्यायालय जागृत आहेत, त्यामुळे वेळेवरतीच निवडणुका होणार हे स्वतः मुख्यमंत्री सांगतायत। तरी काय माहिती आहे का, काही लोक असं दाखवत असतात सगळं आमच्यामुळे झालं, उद्या म्हणतील आम्ही रोज सकाळी 8 वाजता बोललो म्हणून सूर्य उगवला, असं नसतं। ठाकरे गटाकडनं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निहाय पुन्हा आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत। 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान होणार आहे आणि चाचपणी होणार आहे की उमेदवारांच्या संदर्भात कसं पाहताय आपण? आता जे डॉक्टर्स वारंवार तपासून जे पेशंट अगदी थकून गेलेले आहेत त्या पेशंटकडे तोच डॉक्टर पाठवण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। मी त्यांची सगळी नावं पाहिली, ती नावं पाहिल्यावरती त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन करावं का शुभेच्छा द्याव्यात का लोकांना सांगायचं की आता वाचवा स्वतःला, असा प्रश्न पडतोय। पण ठीक आहे, प्रत्येक पक्ष असे कोणीतरी लोक पाठवत असतो ठिकठिकाणी। महायुतीमध्ये घटक पक्ष नाराज आहेत। महादेव जानकर म्हणाले जर समाधानकारक जागा नाही मिळाल्या तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, वेगळा स्वतंत्र विचार करू शकतो। तर म्हणालीत ना महादेव जानकर युतीबरोबरच राहणार। त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ताई तुम्ही, म्हणजे सभागृहात मी त्यांना म्हटलं की योग्य मार्गावर राहते, म्हणाले ताई काळजी करू नका, मी बरोबरच राहणार। मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला आता मुस्लिम परिसरामध्येही चांगला प्रतिसाद मिळतो, कसं होतं? चांगली गोष्ट आहे। मुद्दा असा आहे पहा,
खरं सांगायचं तर तलाकच्या प्रश्नावरती चांगली भूमिका सरकारने घेतली होती की शेवटी त्या महिला बहिणी आमच्या ओळखीच्या असतील पण त्या समाजातल्या महिलांनाच न्याय मिळतो आहे त्यामध्ये जे आहे ते. दुसरं तुम्ही आज बघाल की अनेक चिता कॅम्प आणि अनेक भागात कॉलेजेस आहेत, प्रचंड SNDTमध्ये मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन शिकत आहेत. तर त्या शिक्षणाचा उपयोग लोकशाहीसाठी आणि विकासासाठी झाला तर ते चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तर सर्वच महिला त्याच्यात कुठल्याही धर्माच्या असो जातीच्या असो सगळ्याच महिलांना त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की अमक्या मिळत आहेत म्हणून आनंद ठेवायचा आणि तमक्या नको असं काहीच नाही. त्याच्यामध्ये सर्व महिला बहिणी या सारख्याच असतात त्यामध्ये. आता आपल्या सरकारने महिलांसाठी खूप काही काम केलेलं आहे. निवडणुकीमध्ये 50% आरक्षण महिलांना ते 2029ला मिळणार आहे आरक्षण, पण मला आतापर्यंत आरक्षण न मागताच मिळालं जे काय आहे ते. तर मी सगळ्यांना असं सांगते की चांगलं काम करा. तर त्याच्यामध्ये आता मला नाही वाटत यांनीसुद्धा काही आरक्षण मागितलं नव्हतं संगीताताईंनी आयोगावरती. तर त्या कामातूनच शेवटी त्याची संधी आपल्याला मिळते. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की म्हणजे पुरुष वर्ग जो आहे त्या पुरुष वर्गाला खूप काळजी वाटते काही वेळेला आरक्षणाची. त्यामुळे त्यांना अजून असुरक्षित बनवावं असं बोलून असं मला काही वाटत नाही. आम्ही ऑलरेडी भरपूर करतोय काय 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 असं मला वाटतं. लाडक्या बहिणीचा देवाभाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या प्रचारात आता भाजपची पण एंट्री झालेली आहे. देवेंद्र फडणवीस पण आता बहिणीची संवाद साधणार आहे. महायुतीची सर्व भिस्त लाडक्या बहिणींवरतीच आहे. सगळी भिस्त असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की ज्या बोलत नव्हत्या किंवा बोलल्या तरी त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता किंवा ऐकल्या तरी त्याच्यावरती भाऊ उत्तरं देत असतील ती ऐकली जात नव्हती, तर संवादाचा धागा मजबूत झालेला आहे. आणि देवेंद्र फडणवीसही ते करत असतील तर खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. प्रत्येक पक्षामध्ये आणि समाजाबाहेरमध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्रियांच्या अपेक्षा आहेत तर त्या शेकडो अर्ज आणून देतात प्रत्येक ठिकाणी. आणि त्या अर्जाच्यामध्ये साध्या साध्या अपेक्षा असतात आणि काही महिला अक्षरशः भाकर चटणीसुद्धा देत आहेत आणून की ही भावाला आम्ही देतोय. त्यामुळे हा जो कनेक्ट आहे त्यांना जे वाटतं आमच्याबरोबर सरकार आहे हा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मला वाटतं संगीता चव्हाणांना काही बोलायचं आहे त्यामुळे थोडं आमदार संजय शिरसाट जे आहेत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहून सांगितलं की मंत्रालयाचे बरेचसे अधिकारी जे आहेत ते कामावरती हजर नसतात, वेगळ्या ठिकाणी असतात. घरचा आहेर हा शब्द काही बरोबर नाही आहे. कारण असं की लग्न कार्यामध्ये आपण घरचा आहेर करतो तो कोणाला काही वाईट वाटत नाही, उलट चांगलंच म्हणतात त्याच्यात. त्यामुळे मला असं वाटतं संजय शिरसाट घरातलेच आहेत. त्यांनी उलट सरकारच्यामध्ये काही सुधारणा व्हायला प्रयत्न केला असेल तर घरचा आहार वेगळ्या अर्थाने शब्द न घेता घरच्या आहाराबद्दल त्यांना एक चांगला आहेर प्रश्न सोडवण्याचा केला जाईल. हाँ, ये अजित पवार का स्टेटमेंट है. उन्होंने कहा है कि राजनीति को परिवार में नहीं लाना चाहिए. और दूसरी चीज बारामती में उनके खिलाफ सुमित्रा पवार को खड़ा करना एक बड़ी भूल. मैं उसके बारे में कोई प्रतिक्रिया नहीं दे सकती क्योंकि मैंने ऑलरेडी बोला है कि जो कोई वो काम कर रहे हैं तो वो अपने अपने हिसाब से अपने अपने जजमेंट से निर्णय कोई लेते हैं. तो उसके बारे में दूसरे किसी को उनके फैमिली में क्या होना चाहिए था इसके बारे में बोलना बिल्कुल उचित नहीं है. क्योंकि हमारे परिवार में क्या होना चाहिए, हम तो राजनीति से दूर है हमारा परिवार, लेकिन वो हर एक परिवार का निर्णय रहता है. इसके लिए उनको जो भी लगा है वो खुले दिल से वो सबके सामने बातें रख रहे हैं ऐसा मुझे लगता है. माझ्याबरोबर संगीता चव्हाण आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्या जवळजवळ 15-20 वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी महिलांच्या प्रश्नावर आंदोलन झालं तर त्यावेळेला शेतकरी महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी तिरुपतीला सुद्धा न जाता मुंडन केलं होतं बीडसारख्या ठिकाणी आणि आंदोलन केलेलं होतं. राज्य महिला आयोगाच्या सदस्य झाल्यानंतर त्यांनी मराठवाड्यात सगळीकडे महिला संरक्षणविषयक आढावा घेतलेला आहे. आणि असं काम करणारी अतिशय चांगली आमची कार्यकर्ती आमचे बरोबरचे सहकारी अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्यासोबत काम करत असताना त्यांना ते दोघंजण आता इथे आलेले आहेत, शिंदेंच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत गेले 5-6 महिने. तर त्याच्यानंतर संगीता चव्हाण यांनीसुद्धा हाच निर्णय घेतलेला आहे की आता उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व जे आहे ते सोडून देऊन एकनाथ शिंदे यांच्यावर काम करायचं. तर त्यांनाही थोडक्यात मनोगत मांडायचे आणि त्यांचे प्रश्नोत्तरं तर त्यालाही सहकार्य द्या. त्याच्यानंतर आपण परस्पर माली परमिशन न घेता जाऊ नका. तुम्हाला तर रथापासून न्यायचं आहे मला 2 मिनटं. बाहेर रथ आलेला आहे. जे रथात बसून नाही द्यायचं आपल्याला कुठे, फक्त रथ बघून आपल्याला फक्त त्याचं चित्रीकरण करायचं आहे. ठीक आहे, बोला सांगितलं. जय महाराष्ट्र. आहे घ्या तिकडे घ्या. मी ॲडव्होकेट संगीता चव्हाण राहणारी बीडची आहे. तांडा ते
महिला आयोग हा माझा प्रवास आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये, पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेली 15 वर्षापासून मी काम करते. शाखा प्रमुखापासून उपजिल्हापासून जिल्हा संघटक आणि जिल्हा संघटक ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग, त्या ठिकाणी काम करत असताना ज्या महिलाच्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, ऊसतोड कामगारांचे ताईसोबत मी काम केलेलं आहे. असे बरेच प्रश्न मी नेहमी संघटनेत काम करत असताना सोडवत होते आणि ताईपर्यंत ते प्रश्न आले. त्या महिलांना ताई त्या पद्धतीने न्याय पण द्यायच्या. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जिम्मेदारी माझ्यावर पडली. मी आयोगाच्या वतीने मराठवाडा विभागामध्ये माझा पूर्ण मला दिलेला आहे. त्या विभागामध्ये तांडा वस्ती, अगदी अशा भागामध्ये गेले, पारधी समाजाची वस्ती असेल, कुणाला राशन मिळतं आहे का, कोणत्या ज्या मुली अल्पवयीन आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांचं बालविवाह केला जातो आहे का, अनेक अशा मुली शाळेमध्ये CCTV कॅमेरे आहेत का, अशा अनेक प्रश्नावर ज्या ठिकाणी महिला व मुलीची तस्करी केली जाते त्या ठिकाणी सुद्धा मी त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. परंतु झालं कसं, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं काम करत असताना ज्या पक्षामध्ये मी काम करायचे त्या पक्षामध्ये जेव्हा अंधारे गँगचा येतं प्रवेश झाला तेव्हापासून अनेक हालचाली त्या ठिकाणी चालू व्हायला लागल्या. ज्या अंधारे नावाच्या मॅडम आहेत त्यांनी त्या ठिकाणी केजच्या ठिकाणी त्यांचे एक कला केंद्र आहे. त्या कला केंद्र फक्त बीडमध्येच नाही तर पूर्ण मराठवाडाभर आहे. त्या कला केंद्रामध्ये रत्नाकर शिंदे नावाचा त्यांचा जो भाऊ आहे त्या ठिकाणी तो कला केंद्र चालवतो आणि बीडसह पूर्ण मराठवाड्यामध्ये हे कला केंद्र चालत आहे. त्या कला केंद्रामध्ये महिला व मुली यांचे देह विक्रीचं पण त्या ठिकाणी व्यवसाय केला जातो आणि हे व्यवसाय मी फक्त तोंडी बोलत नाही तर पाठीमागे त्यांच्यावर पोक्सोचे, त्या जिल्हा प्रमुखावर पोक्सोचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत. गुन्हे दाखल असताना मला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम करते आणि ज्या पक्षामध्ये मी काम करते त्या पक्षामध्ये जर मुली व महिलाचे अशा पद्धतीने देह विक्री आणि त्या कला केंद्रामध्ये मुली नाचवल्या जात असतील आणि जबरदस्तीने त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय केला जात असेल तर महिला आयोग सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी कसं काम करायचं, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न होता. ज्या वेळेस मी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस त्यांच्यावर पोक्सोचे गुन्हे दाखल झाले त्यावेळेस अंधारे नावाच्या बाईने मला त्या ठिकाणी दबाव टाकला, प्रेशराईज केलं. तुम्ही जर या ठिकाणी अशा पद्धतीने आवाज उठवाल तर मी तुमचे पद काढील, तुम्हाला पदावरून मी दूर करेल, अशा पद्धतीने प्रेशराईज करून माझ्यासह अनेक पदाधिकारी बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा त्यांनी बळी घेतलेला आहे. मग पदयात्रा असेल, महाप्रबोधन यात्रा असेल, मग कधी वरिष्ठ येणार आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी चांगला AC रूम पाहिजे, अनेक पद्धतीने गिफ्टवरती आमच्या वरिष्ठ वहिनी साहेबांना आमच्या गिफ्ट पाहिजे. त्या गिफ्टमध्ये फार परफेक्ट आहेत. वरिष्ठांना हे गिफ्ट लागतं, वहिनी साहेबांना हे गिफ्ट लागतं आणि त्याचे पुरावे सुद्धा आहेत. मी इकडे आले म्हणून काही त्या ठिकाणी असताना जे आमच्या संबंधित सहकारी होते त्यांच्याकडून त्यांनी ते पैसे पण उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला हे अशा पद्धतीने वहिनी साहेबांना साडी गिफ्ट घ्यायची, अशा पद्धतीने हे करायचं आहे, अशा पद्धतीने दबाव टाकत अनेक पदाधिकारी जिल्हा प्रमुखपासून तर संपर्क प्रमुख आणि माझ्यापर्यंत अनेक त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी बळी घेतलेला आहे. तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी या ठिकाणी शिंदे साहेबासोबत आणि आदरणीय नीलमताईंसोबत काम करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. कारण की खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतंय की बाळासाहेबांचा जो खरा वारसा आहे, जो हिंदुत्वाचा वारसा असेल, जात धर्म गोत्र शिवसेना जातीपातीचा विचार न करता सगळ्या माणसांना, सगळ्या महिलांना जनसामान्य न्याय द्यायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित वाटतंय. म्हणून या ठिकाणी आम्ही आणि माझ्यासोबत हजारो महिला होत्या, काल ताईंनी त्या बघितल्या, हजारो शिवसैनिक होते जेणेकरून ताईंनी बघितले, 18 जातीचे लोक त्या ठिकाणी आले होते, मुस्लिम समाजाची लोक जेणेकरून माझे सहकारी फरजाना शेख आणि तिचे सुद्धा सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आदरणीय ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि माझ्या गळा काल खराब झाला ना रात्रभर जागून आमचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप आणि सचिन भैया मुळू यांच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत असताना, महिला आयोगावर काम करत असताना जे माझे कामं थांबली होती त्या ठिकाणी अति जलद गतीने या ठिकाणी मी काम करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. वरिष्ठांकडे गेली 1 महिना ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये माझी वरिष्ठांकडे ही चर्चा पण झाली.
मी काही पुरावे पण त्या ठिकाणी माझे सहकारी जिल्हा प्रमुख बांधव आणि आम्ही ते पुरावे पण तिकडे दिलेले आहेत. वरिष्ठांना वेळोवेळी सांगितले की अशा पद्धतीने फार त्रास होतोय. मी महाराष्ट्राचे महिला आयोगाची सदस्य, महिलांचं काम करते, मुलींच्या सुरक्षिततेचं काम करते. अशा पद्धतीने जर असं असेल तर मी त्या ठिकाणी काम कसं करणार. तर त्यांनी सांगितले की आपण लवकरच त्यावर निर्णय घेऊ आणि मी साहेबांशी बोलतो. परंतु मी खूप चक्रा त्या ठिकाणी टाकल्या, त्या ठिकाणी काही झालं नाही. वारंवार मी तिकडे जात गेले की साहेब आता काय, या ठिकाणी मी काय करायचं. माझ्यावर पण फार दबाव येतोय. जिल्हा संघटक म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी उपनेतापद सोडायचं आणि जिल्ह्यामध्ये होमपीच म्हणून बसायचं. सुषमा अंधारेला मी गेली 15 वर्षापासून या ठिकाणी काम करते, पण सुषमा अंधारे नाव आहे मला तरी वाटत नाही. मला वाटते माझ्यासोबतचे माझे सन्मान्य जिल्हा प्रमुख या ठिकाणी बसलेले त्यांनी सुद्धा त्यांचं नाव कधी ऐकलं नसेल. कधी म्हणतात मी मुरुडची, कधी म्हणतात मी बीडची आहे, कधी म्हणतात मी परभणीची आहे, कधी म्हणतात लातूरची आहे. आता बीडचा आणि त्यांचा तर काही संबंध नाही, पण बीडमध्ये त्यांचा जो नातेवाईक आहे जिल्हा प्रमुख नावाचा, पोक्सोची केस आहे ना, पोक्सोची केस आहे त्याच्यावर, शिंदे नाव आहे त्याचं, हा रत्नाकर शिंदे नावाचा. त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांची जी भागीदारी आहे त्या कला केंद्रामध्ये हे चालवण्याचं काम करतात. त्याची नेटवर्किंग फक्त बीडमध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये भर आहे. माझं या ठिकाणी सांगण्याचं काम हेच आहे की जे पोक्सोचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत, ताई तुम्ही आदरणीय उपसभापती आहेत, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, तर या ठिकाणी ज्या मुलींवर तो अन्याय झालेला आहे त्या मुलींना न्याय मिळावा आणि फास्ट ट्रॅकमध्ये हा विषय तत्कालीन म्हणजे सोडवला जावा. ही मी तुम्हाला महिला एक सदस्य म्हणून नाही, त्यावेळेस मी माझ्याकडं मी तत्कालीन जे SP होते त्या ठिकाणी मी सूचना पण दिल्या होत्या. कारण की तो माझ्या पक्षाचा असेल किंवा इतर माझा भाऊ पण असेल, अशा जर चुकीचं काम करत असेल तर आपण त्यावर एक योग्य ती कारवाई करावी. नाही चालू आहे ना, गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर. आपण परत त्याला जिल्हा प्रमुख केला हा इश्यू आहे. हा परत त्याला जिल्हा प्रमुख या पदावर परत त्यांचं केलं होतं, निलंबन झालं होतं. परत त्याला जिल्हा प्रमुख पदावर घेतलं आणि परत हे कामं त्यांची आणखीन चालू आहेत त्या ठिकाणी. पक्षामध्ये काम करत होता त्यावेळी तुम्हाला सुषमा अंधारे काम करायला देत नव्हते, दबाव टाकत होते असा तुमचा दावा आहे. हो, पण त्यावेळी तुम्ही वरिष्ठांच्या हे निदर्शनाचं आणून दिलं होतं का? वारंवार दिलं होतं तर त्यांनी दखल घेतली नाही की फक्त तुम्ही आता बाहेर पडला म्हणून त्याच्यावर आरोप करता असं काही आहे? मी वरिष्ठांच्या वेळोवेळी वारंवार कानावर टाकलेल्या गोष्टी आहेत. मी पक्षासाठी मुंडन आंदोलन केलं, मी पक्षासाठी बेसरम मोर्चे काढले. अनंत म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य लोकांवर अन्याय व्हायचा त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जायचो. केसेस अंगावर, माझ्या अंगावर आता 25 केसेस आहेत सध्या पक्षावर. मुंडन आंदोलन केले त्यावेळेस मला 1.5 लाखांनी मला शेतकऱ्यांची कर्जमाफी पण झाली. एवढं सक्सेस आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं. शिवसेना आमचा श्वास आहे. तन मन धन लावून, हाडाचं काढा करून, रक्ताचं पाणी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम केलं. काय सांगितलं आणि पक्षश्रेष्ठींनी मला एवढं सांगितलं, वारंवार सांगितल्याच्या नंतर की बाबा म्हणजे अडचणीच्या काळामध्ये सुषमा अंधारे म्हणजे विरोधकांच्या अंगावर गेल्यात. आता आम्ही त्यांना काही म्हणू शकत नाही, ते साहेब निर्णय घेतील. नाही, अजिबात नाही. आता असंच म्हणावं लागेल ना, मी जर जेणेकरून हा निर्णय घेतला असेल तर ह्याचा अर्थ असाच होऊ शकेल असं मला वाटतं. मला सांगितलं की नावं मी सांगत नाही कारण वेगवेगळ्या खासदारांशी नाही, वरिष्ठांची नावं नाही सांगू शकणार. पक्ष म्हणजे पोचवण्याचा विषय त्यांनी सातत्याने केला की बाबा. आणि काय माहितीये, मी स्वतःही बैठक घेतलेली. थोडक्यात सांगते, मी तर पॉलिटिकल विषयाने नाही घेतले, पण मी सगळ्या SP बोलावलं आणि CPना पण सांगितलं की जिथे जिथे कला केंद्र आहेत तिथे अल्पवयीन मुली असतील तर त्याच्यावरती तुम्ही बंधन ठेवा आणि बाकीचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही. तर तिथे त्यांनी मला निदर्शनाला आणून दिलं की त्या मुली एकाच ठिकाणी ठेवतच नाहीत, ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत असतात आणि जिथे छापा पडतो त्या ठिकाणी त्यांना आधी खबर लागते आणि जातात. मग आता बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी ते मोडकळीला आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. पण त्यांना संरक्षण देणारी लोक जी आहेत ती संरक्षण देणारी लोक राजकीयदृष्ट्या दबाव आणतात आणि मग कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्याकडून हप्ते घेण्यासाठी बेछूट आरोप करायचे आणि आरोप करून परत त्यांना डिफेन्सिव्हला टाकायचं उलट पोलीस यंत्रणेला. असा प्रकार चाललेला आहे की जो त्यांना राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून अशा माणसाबरोबर त्या बैठकीला बसू सुद्धा शकत नाहीत अशी परिस्थिती झाली ना. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी जिल्हा प्रमुख करते, पण तुम्हाला वहिनींना किंवा वरिष्ठांना गिफ्ट द्यावा लागेल. कारण की गिफ्ट बाज नेते आहेत त्या, जास्त त्यांना ते जमतं. ते आम्हाला ते कळाल्याच्या नंतर आम्हाला ते फार भयंकर वाटलं. आणि वेळोवेळी उद्याचा सामना पहा,
तुम्ही जर अशा पद्धतीने हे केलं नाही तर म्हणजे मी नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या दादासुद्धा त्या ठिकाणी कंटाळून दादांनी सुद्धा ताई तुम्ही म्हणल्याप्रमाणे 6 महिन्याच्या अगोदर त्यांनी प्रवेश केला. दादांना पण तशाच पद्धतीने ब्लॅकमेलिंग केलं. म्हणजे आता सध्या तत्कालीन जिल्हा प्रमुख शिंदे साहेबांकडे आहेत, त्यावेळेला ते उद्धव साहेबांकडे जिल्हा प्रमुख होते. मला असं म्हणायची की आप्पासाहेब जाधव नावाचे आमच्याकडे जिल्हा प्रमुख होते, त्यांना पण ताई खालच्या पातळीचं त्या बोलल्या. आता मी ते तेवढं म्हणजे घरगुती बोलणं आहे ते मी ते इथं बोलणार नाही. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कानशिला सुद्धा लगावलं होतं, कारण की कुणीही माणूस या ठिकाणी जर त्यांच्या घरच्या पत्नीवर वगैरे कुणावर जर बोलत असेल, आईवर बोलत असेल तर कोणताही पुरुष त्या ठिकाणी थांबणार नाही. दुसरी गोष्ट, धोंडू पाटील नावाचा आमचा संपर्क प्रमुख, त्यांनी कितीतरी वर्ष पक्षासाठी दिली, कितीतरी वर्ष निष्ठावंत म्हणून त्यांना सुद्धा पदावरून त्या सुषमा अंधारे आल्यापासून त्यांना पण दूर केलं. त्यानंतर अनिल दादाला दूर केलं, त्यानंतर किशोर पोद्दारांना पण त्यांनी दूर केलं. आता ती माझीच बारी होती, मला एवढा प्रचंड त्रास का द्यायचा? बीडमधून मी चांगलं काम करायची ताई, तुमच्या समोर आहे, तुम्ही माझ्या मार्गदर्शक राहिलात. आणि दादांना सुद्धा माहिती आहे, मी त्या ठिकाणी 1500 बचत गटाची बांधणी केली, वेळोवेळी अनेक महिलांचे कार्यक्रम लावले. त्या ठिकाणी माझी बांधणी खूप मोठ्या पद्धतीने त्या त्यांना वाटायची का माझी स्पर्धी आहे का? प्रश्न काय विचारायचे विचारू देताना झाले का? काही विचारायचं आहे ना प्रश्न काही? सगळे एकदम स्तब्ध झाले. पुरावा म्हणजे पॉक्सोचाच पुरावा, त्यांना परत पुरावे आहेत ना माझ्याकडे, पोक्सोचे आहेत. आम्ही तुमच्याकडे नाही आहेत ना, गुन्हे दाखल आहेत, पुरावे आहेत. आणि ज्यांनी कोणी गिफ्ट दिल्या असतील, समजा तुम्ही नाही दिल्या, पण ज्यांनी कोणी गिफ्ट दिल्या असतील तर ते दिलेले तिकडे वरिष्ठांकडे आम्ही दिलेले. का द्रव्य योग्य वेळ आली तर आम्ही तुमच्याकडे पण ती देऊ. आणि गिफ्टचा पुरावा नसतो. आता त्या काय त्याच्या स्वतःच्या मोबाईलला घेणार, एवढ्या चंट आहेत ते, तेवढ्या हुशार आहेत त्या, व्हॉट्सअप कॉलवर बोलायचं हे सगळं त्यांना जमतं. आणि दुकानात कुणाला तरी पाठवायचं, त्यांचा जो भाऊ आहे तो सुद्धा सगळे हेच धंदे करतो, जायचं त्यांच्याकडून पैसे आणायचे गिफ्टच्या नावाने. आणि मी ताईशी बोलले, मी उद्धव साहेबांशी बोलले, आता तुम्हाला कुणी काही करणार नाही, हे सगळं कंटाळलो होतो आम्ही या गोष्टीला. नाही, कला केंद्रामध्ये त्यांची भागीदारी आहे. माझ्या अगोदर अनेक जिल्हा प्रमुखांनी ते सगळं सांगितलेलं आहे या ठिकाणी. मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर आहे. आदरणीय ताईंच्या मार्गदर्शनाखाली मी वेळोवेळी महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत. ताईंनी सुद्धा खऱ्या अर्थाने त्या महिलांना न्याय दिलेला आहे. बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी ऊसतोड कामगाराच्या प्रश्नावर ताईंनी अतिशय खोलवर जाऊन हे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. इथून पुढे सुद्धा महिला आयोगावर काम करत असताना वंचित उपेक्षित महिलांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे. आभारी आहोत. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.